छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे तैलचित्राचे स्नेहरूपी भेट देण्यात आले। छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथं राजाओंके राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं तैलचित्र स्नेहरूपी भेट देण्यात आलं। मागील अनेक वर्षांपासून रुग्णालयात सर्व महापुरुषांचे फोटो होते, परंतु तिथं शाहू महाराजांचा फोटो नसल्याचं छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उघडे यांच्या लक्षात आलं। तात्काळ त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे सर्वोपचार अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्याशी संपर्क साधला। त्यांनीही यास अनुकूल असा प्रतिसाद देत अगदी उत्साहानं या कार्यक्रमाचा पाठपुरावा स्वतः वेळोवेळी घेतला। शासकीय पद्धतीनं सर्व कागदोपत्रांचा पाठपुरावा करत दिनांक 16 ऑगस्ट रोजी रुग्णालयातील सर्व उच्च प्रशासकीय अधिकारी तसंच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोठ्या जयघोषात या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, उप अधिष्ठाता डॉक्टर विद्या तिरनकर, नोडल अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संमती तोडकर, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मी तलवार, एएसपी नानासाहेब मासाळ, सकल मराठा समाजाचे सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली पवार, छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश इंगळे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट अजय रणशृंगारे यांनी केलं। दरम्यान अधिष्ठाता यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं मन भरून कौतुक केलं। तसंच शाहू महाराजांनी अस्पृश्यांकरता उभी केलेली चळवळ याचा विस्तृत आढावा त्यांनी आपल्या भाषणातून दिला। त्याचबरोबर छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान आणि देवाभाई उघडे यांच्या संलग्नित असणारं कोणतंही काम, रुग्णालयीन पातळीवरचं काम मी स्वतः हजर राहून करून घेईन अशी सुद्धा त्यांनी ग्वाही दिली। यावेळी छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचा आपण ऋणी असल्याची भावना मनोगतात त्यांनी व्यक्त केली। छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान सोलापूर त्याचे सर्व देवाभाई उघडे हे मला भेटायला आले 5-6 दिवसांपूर्वी। त्यांनी मला निमंत्रण पत्रिका दिली, सर आपल्याला असं करायचं, त्यांना तत्काळ हो म्हणाले। कारण याच्या पाठीमागची भूमिका काय आहे मला प्रश्न पडला होता। सर्व महापुरुषांची तैलचित्र आहेत, आपण सभात्मक सादर करतो, शाहू महाराजांचं आतापर्यंत का झालेलं नाही मी माझ्यातर्फे देण्याच्या विचारामध्ये होतो, पण माझं काम देवाभाईंनी खूप सोपं केलं त्यांचं जीवन पाहिलं चक्रवर्ती शाहू महाराजांचं 1892 ते छत्रपती झाले। त्यांचा जन्म 1864 होता। तसं त्यांना जीवनमान दुर्दैवाने कमी लागलं। 1922 त्यांचं देहावसन झालं। पण त्यांच्या या आयुष्यामध्ये त्यांनी जे अफाट आणि उत्तुंग कार्य केलेलं आहे त्याची दखल भारताला, भारताच्या संविधानाला आणि संपूर्ण जगाला घ्यावी लागलेली आहे। फोटोचं अनावरण झालं, खूप आनंद वाटतो आणि त्यांना आज आपण आढळ स्थान प्राप्त करून दिले आपल्या संस्थेमध्ये। या फोटोकडे पाहून सगळे डॉक्टर्स, कर्मचारी, अधिकारी, परिचारक वर्ग त्यांच्या कार्याचे आठवण ठेवून त्यांनी दिलेल्या योग्य मार्गाचा अवलंब करून खूप चांगल्या पद्धतीची रुग्णसेवा, एकंदरीत चांगले चारित्र्य व समाज मनावर प्रभाव टाकणारं कार्य करतील अशी मी राष्ट्र अपेक्षा करतो। दरम्यान संस्थेचे संस्थापक देवाभाई उघडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अधिष्ठाता यांनी सुरुवातीपासूनच अगदी अनुकूल भूमिका घेऊन या तैलचित्राचं अनावरण करण्याची मोठी संधी आमच्या प्रतिष्ठानला दिल्याबद्दल त्यांनी रुग्णालय प्रशासनाचं कौतुक केलं। काम करावं सरकारी कार्यक्रम सकल मराठा समाजाचे सोलापूर जिल्हा समन्वयक माऊली पवार यांनी छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचा आजवरच्या लोकोपयोगी कामांच्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि अधिष्ठाता यांना शाहूराजे प्रतिष्ठानचं कार्य विस्तृत स्वरूपात समजावून सांगितलं। सदस्य उपक्रमामध्ये संपूर्ण कार्यालयीन आढावा घेण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे स्वच्छता निरीक्षक नितीन कसबे यांनी विशेष सहकार्य केलं। यावेळी सोलापूर जिल्हा कृषी विभागाचे ऋतुराज सरवदे, कांत उघडे, शशी तळमोहिते, शीलरत्न भोसले, अभय रणशृंगारे, युवराज बडेकर, रोहन पवार, पराग पवार, वैजू सुरवसे, सुरजन बनसोडे, प्रमोद जाधव, महेंद्र कांबळे, वीरसेन जाधव, प्रकाश गायकवाड, विकी वडेराव, रोहन बनसोडे, रोहित तळमोहिते, ॲडव्होकेट वीर रणशृंगारे, दीपक बडेकर, चार्ली लोकरे, प्रमोद जाधव, विशाल शेवाळे, प्रवीण गायकवाड, सोनू गायकवाड, रोनित तळमोहिते यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनुराग
खोतकर यांनी केलं तर रुग्णालयाच्या वतीनं औपचारिक आभार धीरज माने यांनी मानले.